गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील ग्राम किडंगीपार येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे समाज स्वास्थ्य बिघडत चाललंय। यामुळे समस्त ग्रामस्थांनी दारूबंदीची मागणी करत तहसील कार्यालयात धडक मोर्चा काढला। तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करत समस्त गावकरी हे 2 दिवसापासून रस्त्यावरच ठिय्या मांडून बसून तर यावेळेस पोलिसांसोबत गावकऱ्यांची बाचाबाची झाल्यामुळे काही वेळाकरता तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। महिलांनी व गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडत त्याच ठिकाणी रात्रीचा स्वयंपाक करत जेवण करत संपूर्ण रात्र त्या ठिकाणी काढली। तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्या मागण्या घेऊन गावकरी ठाम आहेत। या प्रकरणाला घेऊन पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।